गोंदिया शहरात सकल हिंदू संघटनेच्या वतीने पहलगाम येथे हिंदू लोकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून दुकानं बंद ठेवण्यात आली। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल। पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे त्यांना भोवले। काश्मीर खोऱ्यामध्ये व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबवून अतिरेक्यांचा बिमोड करावा। ज्या परिसरातून सतत अतिरेकी आक्रमणे होत आहेत तेथे कायमस्वरूपी लष्करी तळ उभे करण्यात यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात 27 एप्रिल पासून स्वामी इंद्रदेवजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला प्रारंभ होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील ठाकर समाजाचे नेते, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। आमदार दादाराव केचे यांनी देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर स्वतः जाऊन पाहणी करत वर्धा नदी काठावर असलेल्या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रेतीच्या ढिगाचे पाहणी केली। हा मोठ्या प्रमाणात असलेला रेतीसाठा नेमका कोणाचा असाही प्रश्न उपस्थित केला आहे। सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार असून बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात उद्या होणार मतमोजणी। स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट शहरात काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूक सोहळ्याला लाखो भाविकांनी हजेरी लावली असून स्वामी मंदिरास आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांच्या मुलाला सरकारी नोकरी आणि मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजन विचारे यांनी दिली। सध्या उन्हाळ्याचे चटके अधिक जाणवू लागले असून याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पारंपरिक मातीचे माठ पुन्हा एकदा लोकप्रिय ठरत आहेत। आरोग्याच्या दृष्टिकोनातून माठातील पाणी अधिक फायदेशीर मानले जात असल्याने अनेक जण फ्रीजच्या थंड पाण्याऐवजी माठाचे पाणी पिणे पसंत करत आहेत। मुलीने 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे। IPL मधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी व भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। जाधव बंधू हत्या प्रकरणात कोयते, रक्ताने माखलेले कपडे अन मोबाईल पोलिसांकडून जप्त। संशयितांचा सीट ताबा, तपासाला वेग। नांदेड जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी मिरची संशोधन केंद्र व केळी लस्टर विकास योजना तसेच विकास कामांबरोबर जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समितीच्या बैठकीचा आढावा घेण्यात आला। जिल्हा बुलढाणा येथे सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन आज सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने टॉवर चौकात तीव्र निषेध व्यक्त केला।